रत्नागिरी जिले के चिपलून शहर के समीप एक दुर्लभ सफेद नेवले के दिखाई देने से वन्यजीव प्रेमियों और प्रकृति प्रेमियों के बीच खासा उत्साह देखा जा रहा है। स्थानीय प्रकृति प्रेमी द्वारा इस दुर्लभ जीव का वीडियो और चित्रण किया गया, जिसके बाद इसकी चर्चा तेजी से फैल गई है। वन विभाग के अनुसार सफ़ेद नेवला अत्यंत दुर्लभ वन्यजीव है और संरक्षित प्रजातियों की श्रेणी में आता है। ऐसे में इसकी सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता है। विभागीय अधिकारियों ने नागरिकों से अपील की है कि वे इस वन्यजीव को देखने जाने का सटीक स्थान सार्वजनिक न करें, ताकि किसी प्रकार की भीड़, छेड़छाड़ या शिकार जैसी घटनाओं की आशंका न बने। वन विभाग लगातार इस दुर्लभ जीव की गतिविधियों पर नजर रखे हुए है और लोगों से वन्यजीव संरक्षण के सहयोग में काम करने का आग्रह कर रहे हैं। इंडियन ग्रे मुंगूस ही एक शेड्यूल 1 ची स्पीशीज आहे ॲज पर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972। त्यामुळे शेड्यूल 1 मध्ये असल्यामुळे त्याला लीगल प्रोटेक्शन आहे। आता यामधलाच एक ल्युसिस्टिक म्हणजे पांढऱ्या रंगाचा इंडियन ग्रे मुंगूसमध्ये ल्युसिस्टिक मुंगूस आपल्याला जो की खूप रेअर आहे असा रत्नागिरीमध्ये सापडलेला आहे, चिपळूणमध्ये। तर एक्झॅक्ट लोकेशन वन्यजीव प्रेमींना मुद्दाम वनविभाग आणि इतर कोणीही आम्ही डिस्क्लोज करत नाही आहोत, कारण का ही एकदम रेअर कंडिशन आहे आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये फ्लरिश होण्यासाठी आणि त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या मुक्तपणे संचार करण्यासाठी ते महत्त्वाचं आहे। तर माझा रत्नागिरी वनविभागामार्फत तमाम जनतेला, वन्यजीव प्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक या सगळ्यांना एक आव्हान आहे की आपल्याकडे हे रेअर ल्युसिस्टिक इंडियन ग्रे मुंगूस जे दिसलेलं आहे, जे सापडलेलं आहे, तर त्याचे संरक्षण करण्याकरिता त्याचं लोकेशन प्लीज कुणाला डिस्क्लोज करू नका आणि त्याला त्याच्या हॅबिटॅटमध्ये निसर्गात त्याच्या स्वतःच्या हॅबिटॅटमध्ये मुक्त संचार करण्यात यावा, यासाठी हे आव्हान करते आणि आपण त्याचं प्रोटेक्शन करू।